खिडक्यांना जाळ्या लावून घे. का गाई? खूप मच्छर येतात रे, रात्रभर चावत राहतात. अगं आई, मग हे आधी का नाही सांगायचं? आता जायची वेळ आल्यावर का सांगतेय? आई म्हटली, माझ्यासाठी नाही सांगत रे बाळा, तुझा मुलगा ज्यावेळी तुला वृद्धाश्रमात ठेवेल तेव्हा तुला मच्छर चावू नयेत म्हणून सांगतेय, खिडक्यांना जाळ्या लावून घे. आम्ही जसं पेरतो तसंच तर उगवतो. पण ती आई आहे, स्वतः हाल सोसेल, सहन करेल, पण पोराला मात्र त्रास होणार नाही याची अखंडपणे काळजी घेत राहील. हे आमचं तत्वज्ञान आहे. राजा व्हायची तयारी चालली आहे. राज्याभिषेक, प्रभू श्रीराम अयोध्येचे राजे होणार. आणि राजा दशरथाने आदल्या दिवशी सांगितलं, राम, कैकेयी मातांना वचन दिलं, तुम्हाला वनवासाला जावं लागेल, राजेपद घ्यायचंय उद्या. आणि वडील सांगतायत तुम्हाला वनवासाला जावं लागेल. किंतु परंतु काही नाही. दुसऱ्या क्षणाला श्रीराम उठले आणि सीता लक्ष्मणाला सोबत घेऊन वनवासाला निघाले. आमच्या संस्कृतीने आम्हाला मातृदेवो भव पितृदेवो भव सांगितले. आई वडिलांच्या सेवेसारखी दुसरी तपश्चर्या नाही, दुसरा आशीर्वाद नाही. त्यांचा आदर्श ठेवावा, त्यांचं आज्ञा पालन करावं, ही आमची परंपरा आहे. प्रभू श्रीरामाने तो सर्वोच्च आदर्श घालून दिला. पित्याची वचनपूर्ती करण्यासाठी 14 वर्ष राजपदाचा त्याग करून प्रभू श्रीराम वनवासाला गेले. श्रावणाचे आई वडील तर अंध होते. त्या काळी पद्धत होती, पुत्रांना आई वडिलांना काशी यात्रा घडवावी. अंध आई बापाची इच्छा पूर्ण करायला कावडीमध्ये आई बापांना बसवलं आणि श्रावण बाळ आई वडिलांना काशीला घेऊन निघाला. मध्येच दशरथांचा भांड लागला. स्वतः वेदना सहन करत असताना, मृत्यू समीप असताना स्वतःची पर्वा करण्यापेक्षा श्रावणाने काय सांगावं? माझ्या माता पित्यांना काशी यात्रा घडवायची होती, तेवढी घडू दे. भक्त पुंडलिकाने दुसरं काय केलंय? आई वडिलांची सेवा, सेवा बस. साक्षात भगवंत दारात उभा राहिले. आई बापाचीच सेवा करतायत पुंडलिक. दारातल्या भगवंताने विचारलं, किती वेळ? भक्त पुंडलिक म्हणाले, काय सांगू? अरे मग तोपर्यंत मी काय करू? आणि भक्त पुंडलिकांनी शेजारची वीट घेतली आणि भगवंताच्या दिशेने टाकले. म्हणले, माझ्या आई वडिलांची सेवा संपेपर्यंत विटेवर उभा राहा. तो भगवंत गेली 28 युग अजूनही विटेवर उभा आहे. कधीतरी भक्त पुंडलिकाची सेवा संपेल आणि तो आपल्याला भेटेल. तुम्ही परमेश्वराच्या भेटीसाठी जाऊच नका, तुम्ही माता पित्यांची भक्ती करा, परमेश्वर तुमच्या भेटीला येईल. अरे या संस्कृतीनं केवढा संस्कार केला आमच्या. यशाला गवसणी घालताना संस्काराची ही दिशा सुद्धा आमच्या पिढीच्या अंतःकरणात आम्ही रुजवायला हवी. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. एक छोटंसं खेडेगाव होतं. त्या खेडेगावात एक आई तिचा छोटासा मुलगा. एके दिवशी मुलगा शाळेतून घरी आला. आईला म्हणाला, आई मी उद्या जत्रेला जाणार आहे. मुलगा जत्रेला जाणार आहे म्हटलं, आईच्या काळजात चर्र झालं. चर्र एवढ्यासाठी झालं की मुलगा जत्रेला जाणार म्हणजे त्याच्या हातावर किमान 10 रुपयांची नोट तरी ठेवली पाहिजे. त्या माऊलीला काही कळेना, आपलं घर गरिबीचं, आपलं घर दुःखाचं, उराशी गरिबी घेऊन झोपतो आपण. पोराला जत्रेसाठी 10 रुपये द्यावे कुठून, आणावे कुठून? ती माऊली विचार करत राहिली. शेवटी दिवडीतलं खुरपं घेतलं आणि दुसऱ्याच्या शेतात ती खुरपायला भांगलायला गेली. दिवसभर खुरपणं भांगलनं केलं, दिवसभर राबली, काबाड कष्ट केले. संध्याकाळी रोजगाराचे पैसे हातावर पडले, तर प्रसन्न मनानं घरी आली. आता विश्वास होता, माझ्या पोराला जत्रेसाठी 10 रुपयाची नोट देता येईल. पोरग शाळेतून घरी आलं. आईला म्हणालं, आई मी संध्याकाळी लवकर झोपतो, मला पहाटे लवकर उठव, लवकर जत्रेला जायचं आहे. मुलगा झोपी गेला. पहाटे लवकर उठला. आईला उठवलं, आई तू भाकरी टाक, मी आंघोळ करून येतो. मुलगा आंघोळीला गेला. आई चुली पुढे गेली. लालबुंदा फुललेल्या निखाऱ्यावर तिनं भाकरी भाजायला सुरुवात केली. त्याच लालबुंदा निखाऱ्यावर तिनं दुधाचं पातेलं ठेवलं. तोपर्यंत पोरगा आंघोळ करून परत आलं, ताटावर बसलं. आईला सांगू लागलं, आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईनं इकडं तिकडं बघितलं. लालबुंदा झालेल्या निखाऱ्यावरची भाकरी काढली, मोडली, दुमडली, पोराच्या थाळीत टाकली. तोपर्यंत पोराच्या आडवी घुमली. आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईच्या लक्षात आलं, लालबुंद फुललेल्या निखाऱ्यावरचं दुधाचं पातेला सुद्धा गरमागरम लालबुंद झालंय. उचलायला काहीतरी हवं होतं पण सापडत नव्हतं. पोरा चारोळी घुमत होती. आई लवकर वाढ, उशीर होतोय. शेवटी आईनं विचार नाही केला. तशाच रिकाम्या बोटाने त्या गरमागरम लालबुंद पातेला उचललं.
लागला, चटका सोसवेना, हात झटक्यात मागा आला, पदरात गुंडाळला गेला. पण तोपर्यंत पोरा चारोळी घुमली. आई लवकर वाढ, उशीर होतोय. शेवटी आईनं भाजल्या बोटांचा विचार नाही केला. त्याच भाजल्या बोटांनी ते गरमागरम लालगुंड पातेलं पुन्हा एकदा उचललं. चर्र दिशी चटका बसला. कळ फार काळजात थैथयाट करत गेला, पण घट्ट धरलं पातेलं. सगळा चटका सोसत राहिली. डोळ्यातनं खळखळ अश्रू घळत होते. तसंच पोराच्या थळीत दूध ओतलं. पोरानं बघितलं, आईच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. पोरगं मान खाली घालून दुधात भाकरी कुस्करून निमूटपणे जेवायला लागलं. पोराचं जेवण झालं. पोरगं जत्रेला निघालं. आईनं कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. त्याला सांगितलं, नीट जा, नीट ये, फार वेळ थांबू नको, अंधार पडायच्यात घरी ये. काकोकीला ठेवलेली 10 रुपयाची नोट काढली, पोराच्या हातावर दिली. सांगितलं, काहीतरी खायचं, काहीतरी घ्यायचं, उपाशी राहू नकोस. पोरगं 10 रुपयांची नोट घेऊन जत्रेला गेलं. दिवसभर जत्रेत रमलं. घरघर फिरणारे पाळणे बघितली, जिलेबी बघितली, बताशी बघितली, खेळणी बघितली. हरकून गेलं, बहरून गेलं, आनंदून गेलं जत्रेत. संध्याकाळी अंधार पडायला लागला. पोरगं घरी परतायला लागलं. आई दाराशी वाट पाहत होती. पोरगं लांबून येताना दिसलं. आईला हायसं वाटलं. लगबगीनं जवळ गेली. पोरला कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. त्याला विचारलं, काय काय बघितलं जत्रेत? पाळण्यात बसलास का? जिलेबी खाल्लीस का? खेळणी घेतलीस का? अरे 10 रुपये दिलेले तुला, काय केलंस त्याचं? तसं पोर आईच्या कुशीतनं बाजूला झालं. आईला म्हणाल, अगं धीर धर, सांगतो तरी. आई म्हणली, सांग ना लवकर, काय आणलंस त्या 10 रुपयांचं? तसं पोरगा आईला म्हणाला, आई डोळे मीठ. आई म्हणली, का रे? नाही डोळे मीठ आधी. आईनं डोळे मिटले. हा, मिटले डोळे, आता दाखव बुक काय आणलेस त्या 10 रुपयांचं. तसा पोर आईला म्हणाला, आई डोळे मीठ, नीट घट्ट उघडायचे नाहीत अजिबात. हो रे बाबा, मिटले डोळे घट्ट, आता दाखव बघू काय आणलंयस त्या 10 रुपयांचं. आणि त्या 10 रुपयांचं काय आणलंय हे दाखवायला पोरानं खिशात हात घातला आणि खिशातून आणलेली 10 रुपयाची सांडशी काढली आणि आपल्या आईच्या हातावर ठेवली. त्या सांडशीचा सहज स्पर्श त्या माऊलीला झाला आणि डोळ्यातनं खळ अश्रू खळायला लागले. पोराला घट्ट उराशी कवटाळली. अरे धन्य झाली कुसुमाची, तुझ्यासारखं पोर या कुशीत जन्माला आलं. दिवसभर जत्रेत फिरला चीन. घरघर फिरणारे पाळणे बघितले चीन. पाळण्यात बसावं वाटलं असेल, रुपया मोडून एखादं खेळणं घ्यावंसं वाटलं असेल. अरे भूक लागली असेल, पोटाला काहीतरी खावंसं वाटलं असेल. पण पोर दिवसभर उपास पोटी जत्रेत वनवन करत फिरलं. ते काळजात एक चटका घेऊन माझ्या आईच्या हाताला चटका बसलाय आणि माझ्या आईच्या हाताला चटका बसू नये म्हणून ते येताना 10 रुपयाची सांडशी घेऊन आलं, ज्याला मी कैची पक्कड म्हणतो. आमची पोरं काय करतायत? दुनियेच्या जत्रेत रमतायत नुसती. आईच्या हाताला चटका बसू नये म्हणून काय करतायत? कारण ज्या पोरांना आईच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते, त्याच पोरांना मातीला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते आणि त्याच पोरांना समाजाला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते. आमच्या मुलांच्या मध्ये ही संवेदनशीलता रुजवा. आमच्या मुलांना सांगा, ज्याने तुझ्या जगण्यामध्ये तुला घडवण्याचा भार उचलला, त्या प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नकोस. संवेदनशीलता आणि कृतज्ञता हे माणसाचे सर्वोत्तम अलंकार आहेत. यशाच्या पताका फडकावताना अंतःकरणातल्या या संस्काराच्या पताका सुद्धा फडकत राहू द्या, तरच उद्याची पिढी घडेल आणि ती उद्याचं राष्ट्र घडवेल. आपल्या साऱ्यांना त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. पुनश्च एकदा पंकजी बोरोले भैयासाहेबांना मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.